स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये जसं की तुम्हाला माहितीच असेल की हल्ली पालखी सोहळा चालू आहे आणि माझा विषय आजचा विषय हाच आहे की आम्ही जाणार आहोत पालखीच्या दर्शनाला आणि लवकरात लवकर निघायचा प्रयत्न आहे। पण काय झालं आता माझी बायको जी किरण आहे ना ते तयार व्हायला खूपच वेळ घ्यायला लागली आणि आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत, तिला सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहोत पालखी बघायला। तर आमची स्पेशल गेस्ट हाय बोल। हाय हाय। दात कुठे आहेत तुझे? इथे नाहीये। हाय। तर मित्रांनो आता पिहू आपला इंट्रोडक्शन देणार आहात, तर तुम्ही पाहू शकता पिहू इंट्रोडक्शन कसं देते। माय नेम इज अंशिका शंकर जाधव। आय मगर। आय लिव्ह इन खराडी पुणे। आय स्टडी UKG क्लास। ओके। तर हा होता आमच्या पिहूचा स्पेशल इंट्रोडक्शन जे पिहूने दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला पालखी पाहायला जायचंय। पण पिहूची माऊ जी आहे ना ते साडी नेसत आहे आणि साडी नेसता नेसता मला वाटतं की तुकाराम महाराजांची जी पालखी आमच्या हडपसरमध्ये थांबलेली आहे ती लवकरच निघून जाईल आणि आम्हाला फक्त वडापावच खायला जावं लागणार आहे। पिहू काय करते हे पडचिन चक्कर येऊन? बस चक्कर आले तुला? बोल ना काहीतरी। दोस्तों हमारा चैनल कैसा लगा तुम्हें? नहीं तो चैनल को सब्सक्राइब करो। हेलो फ्रेंड्स, देखो काका ने और मैंने ना मेरा ना सेम ड्रेस खेला है और देखो हमारा मेकअप भी कितना अच्छा है। देखो ये मेरा ब्लाउज है, सारा सेम 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 सेम। ब्लाउज नहीं, साड़ी और ड्रेस। तुम्हारा साड़ी और मेरा शर्ट सेम कलर का है, ब्लाउज तुम्हारा रेड कलर का है। देखो हाँ। तुम सब देखो मेरा देखो काका का और मेरा ड्रेस बिल्कुल सेम है। हाँ सेम है, सेम है, सेम सेम है। है। हाँ तर मित्रांनो हे आलेले आहेत आमचे इथं गेस्ट, रिया नाव आहे यांचं आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता किरण। हे दोघं बेस्ट फ्रेंड आहेत कॉलेज टाइम। अरे इंट्रो तरी दे। हाय मी किरण, ही माझी फ्रेंड रिया। रिया का? तिचं नाव आहे अंबिका, पण आम्ही हिला लाडाने रिया बोलतो। अंबिका खूप मोठे कॅरेक्टर होतं महाभारतमध्ये। अरे मी आहे अंशिका। कोण आहे तू? अंशिका। अरे लांबून लांबून। हा अंशिका। तर मित्रांनो टाइमपास खूप झालेला आहे, आता आपण चाललेलो आहेत पालखीचे दर्शन करायला आणि पालखीचे दर्शन होतील का नाही, घडतील का नाही, आमच्या नशिबात आहे का नाही ते काय मला कळत नाही। कारण इथं यांनी एवढं उशीर केलेलं आहे की हडपसरमधून पालखी पुढे निघून जाईल आणि मग जर दर्शन करायचेच असतील तर आम्हाला ना ते दर्शन घडवण्यासाठी घाटामध्ये जावं लागेल। आणि इथं बसते चहा बिस्किट खात, पटते का हिला? आणि पहिलाच बिस्किट घालला आणि ते साडीवर पडलं गेलं तिच्याकडून। कसं आयुष्यात पहिल्यांदा बिस्किट खाते की? पहिल्यांदा खाती, त्याच्यामुळेच पडलं वाटतं। एंटरटेनमेंट बरे। घरून निघालो, बरंच उशीर झाला होता। घरून निघून आम्ही गाडीतळकडे आलो आणि आम्हाला माहिती होतं की इथं तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, तर आम्ही त्याचं वाट पाहिलं। तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गाडी तळावरती, लवकरच इथं पालखीचं आगमन होणार आहे। म्हणायचं म्हणजे असं की जेव्हा मी पुलाकडे बघितलं तर मला कळलं की खूप सारे लोक पुलावरती जाऊन ब्रिजवरती जाऊन उभे आहेत, कारण त्यांना तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन वरतून करायचे। खाली उभं राहून दर्शन करणं खूपच अवघड आहे। तुकाराम महाराजांच्या अजून इथं पालखी आलेली नाही, तुम्ही बघू शकता ब्रिजवरती लोक उभे आहेत पालखीच्या दर्शनासाठी। तसं पाहायला गेलं तर खूप जागेवरती वेगवेगळे स्टॉल पण लागले होते, म्हणजे भक्तिमय वातावरणाला व्यावसायिक दृष्टीने पण लोक पाहतात आणि हे पाहून मला बरं चांगलं वाटलं। आणि अशा वातावरणामध्ये गरजेदार व्यक्ती पैसा कमवतो आणि हे चांगली गोष्ट आहे। काय घेतलंय तू? काय घेतलंय बरं? आणि तुझी माऊ का रुसली एवढी? आणि गाडीतळच्या ब्रिजच्या खाली उभं राहून आम्ही खूप साऱ्या पालख्या पाहिल्या।
काही वेळानंतर तो क्षण आला ज्यासाठी आम्ही तिथे उभं होतो, म्हणजे तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन तिथे झालं मित्रांनो, आज मी पालखीमध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर पाहायला भेटलं की खूपच भक्तांची गर्दी तिथं लागलेली होती. तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घडले मला आणि ते मी स्वतःसाठी सौभाग्य समजतो की मला ते दर्शन लाभले. आणि त्यांचे दर्शन होणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. तिथं मी गेलो दर्शनासाठी, बरंच आम्ही वाट पाहिली आणि मला घरून असं निघताना वाटत होतं की नाही, मला उशीर होईल. याच्यामागं कारण एकच होतं की मी सकाळी 4 वाजता घरी आलो सातारावरून आणि झोपलो आणि उठता 10-10:30 वाजले होते. तयार झालो 11-11:30 वाजले. तिथं पोचता 12 वाजले आणि इतकी उशिरा पालखी कधी येत नाही हडपसरमध्ये, लवकरच येते. 11-11:30पर्यंत सदैव येते. आणि लोकांची इतकी गर्दी, भक्तांची इतकी गर्दी की त्या गर्दीमध्ये जाऊन दर्शन घडवणं आणि शूट करणं हे अवघड टास्क आहे. आणि मला वाटत पण नव्हतं की मला शूट करता येईल, पण जेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला. लांबूनच शूट झालं, जवळ जाऊन काही शूट करता आलं नाही, कारण भक्तांची एवढी गर्दी आणि तशा गर्दीमध्ये कसं शूट करायचं हे अवघड असतं. कारण आपण शूट करायला गेलं की लोक आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतात. आणि आजकाल कसं झालं आहे ना, क्रिएटरला एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. जर समजा की मी तिथं शूट करत असेल तर सगळ्यांचे 10 जणांचे डोळे माझ्यावरती असतात की हा काही वेगळा करतो. वेगळं आपण काहीच नसतं करत, आपण फक्त दाखवायचा प्रयत्न करतो की इथं असं होत आहे, हे असं चाललं, हे असं चाललं. पण ते नॉर्मल दाखवायची गोष्ट जी आहे त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं आणि बऱ्याचदा तिथं चेष्टा मस्करीमध्ये पण घेतलं जातं. आणि आपण ते ठरवायचं असतं की ह्या गोष्टीला किती सिरियसनेस ठेवायची आणि किती चेष्टामध्ये घ्यायचं. आणि जर ते आपल्याला जमत असेल तर तिथं काय होत नाही आणि आपण त्या सिच्युएशनला बिलकुल इझिली हँडल करतो. पण जेव्हा मला दर्शन घडले आणि त्यानंतर मी थोडं पुढं आलो, शूट करायचा प्रयत्न केला, तर मी आणि माझे वाईफ, तिची फ्रेंड पिहू, आम्ही 4 जण होतो. आम्ही पिहू, किरण आणि रिया ते वेगळे झाले, मी वेगळं झालो. आणि त्यांना शोधतो इतकं वेळ गेला, माझे 10 ते 15 मिनटं तिथंच गेले. आणि कॉल लावायचा ट्राय केला तर कॉलच लागत नव्हता, कारण तिथं काय माहिती काय होतं, मे बी जास्त लोक असल्यामुळे नेटवर्क काम नव्हतं करत या काय. पण जे काय घडलं शक्यच नव्हतं की तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क तर फुल दाखवते पण कॉलच लागत नाही. कळलं नाही मला की असं का होत होतं. मला आश्चर्य त्या लोकांचं वाटतं जे पुण्यामध्ये राहून त्यांना पालखीचे दर्शन घडत नाहीत. आणि एवढा मोठा सण पुण्याला लाभलेला आहे, तर त्या दरम्यान पालखीचे दर्शन करणं म्हणजे सौभाग्यच आहे. आणि ज्यांनी दर्शन केले आणि ज्यांना दर्शन घडले त्यांचं नशीबच मानायचं. पण जे त्या प्रयत्नात इन्व्हॉल्वच नाही झाले, ज्यांना दर्शन करायची इच्छा होती पण ते इन्व्हॉल्वच नाही झाले, घराच्या बाहेरच नाही पडले, तर त्यांच्याबद्दल आपण काहीच नाही बोलू शकत. कारण हे एक मला दिखावाच वाटतो की लोक बोलतात तोंडाने की मला दर्शन करायचं आहे, मला पण बघायचं आहे कसं असतं काय असतं. पण जर तुम्ही प्रयत्न नाही करणार, जर तुम्ही बाहेर पडणारच नाही तर अवघड आहे मित्रांनो.